हॅलो एव्हरीवन, वेलकम टू AP इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. मित्रांनो, मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय MPSC 2023ला जो आपला पेपर 1 झाला डिस्क्रिप्टिव्ह, पहिल्यांदाच यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह झाली होती, त्याचा पेपर 1चं सोल्युशनची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय. आपल्या वेबसाईटवरती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालते, रोज रात्री 10 वाजता, जशी की आज 10 वाजता ती चालू आहे. आणि आपले मित्र लाईव्ह नेहमीप्रमाणेच लाईव्ह आज आलेले सगळ्यांना नमस्कार. चला, आज एकदम व्यवस्थितरित्या आपण पेपर 1चं सोल्युशन कंप्लीट करणार आहे. आज आपला शेवटचा क्वेश्चन असणार आहे, कारण की क्वेश्चन 6चा C आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. त्याच्यानंतर क्वेश्चन 7 हा पूर्ण थेरी आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरचं न्यूमरिकल नाही आहे. आणि क्वेश्चन 8 त्याच्यामधला A पार्ट, आय थिंक Aच पार्ट आहे, बरोबर. क्वेश्चन 8 मधला A जो पार्ट आहे तो A पार्ट आपला न्यूमरिकल पार्ट आहे. त्या न्यूमरिकल आपल्याला कोणतं विचारलंय, त्यांनी प्रीस्ट्रेसचं अतिशय बेसिक न्यूमरिकल विचारलंय. प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटचं अतिशय बेसिक सोपं न्यूमरिकल विचारलं होतं क्वेश्चन 8 मधला A. त्याच्यानंतर 8च क्वेश्चन होते आपल्याला पेपर 1 मध्ये, आणि त्या 8 क्वेश्चन मधले सगळ्या स्ट्रक्चरल न्यूमरिकलचं सोल्युशन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मी प्रोव्हाइड केलेलं आहे ऑलरेडी. त्याची प्रिंट तुमच्याकडे असेल अशी आशा करतो. प्रिंट अजूनही काढली नसेल तर ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या वेबसाईटवरूनच डाउनलोड करा मित्रांनो. इतर कुठलीही ती अपडेटेड नसेल, जर इतर कुठून दुसरीकडून तुम्ही घेतली तर. आणि व्हिडिओ सोल्युशन तर यूट्यूबमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये राहणारच आहे, काही दिवसच राहील ते. नंतर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर किंवा वेबसाईटवर तुम्हाला परमनंटली ते तसंच राहणार आहे. आणि इथून पुढे सुद्धा ज्या पण MPSCच्या एक्झाम्स होतील, पेपर 1चं सगळ्या स्ट्रक्चरल न्यूमरिकलचं सोल्युशन तुम्हाला त्याच कोर्समध्ये बघायला भेटेल, त्याच प्लेलिस्टमध्ये बघायला भेटेल. म्हणून त्या प्लेलिस्टला फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर सगळ्यांना लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आज शेवटचा आणि सोपा न्यूमरिकल आहे मित्रांनो. विदाउट वेस्टिंग टाईम आपण तो सुरू करू. तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे, एक कॅल्क्युलेटर पाहिजे आणि जे मी PDF मध्ये तुम्हाला सोल्युशन दिलं आहे ते सोल्युशन पाहिजे. ते नसलं तरी चालेल, पण व्हिडिओ बघताना कॅल्क्युलेटर तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. आणि मी पहिल्यापासून सांगत आलो आहे, नवीन कॅल्क्युलेटर घ्या. 1600-1700 रुपयाचं काहीतरी नवीन कॅल्क्युलेटर भेटतं, ते घ्या. जुनं कॅल्क्युलेटर यूज करू नका मित्रांनो. त्याच्यावर प्रॅक्टिस करायची सवय लावू नका, कारण की पेपरला तुमचं वेळ खाणार आहे जुनं कॅल्क्युलेटर. नवीन कॅल्क्युलेटर तुम्हाला नक्कीच फास्ट कॅल्क्युलेशन देणार आहे, आणि तेच आपल्याला महत्त्वाचं आहे MPSCच्या पेपरमध्ये. चला, आता क्वेश्चन लिहित बसत नाही, मी गिव्हन डेटा लिहितो. माझ्यासमोर खाली क्वेश्चन पेपर आहे. तुमच्याकडे पण क्वेश्चन पेपर पाहिजे. तो क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो बघा. प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट बीम आहे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय कळालं की सर रेक्टँग्युलर सेक्शन दिलेलं आहे आपल्याला गिव्हन डाटामध्ये. गिव्हन डाटामध्ये आपल्याला काय दिलं आहे, रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शन, ओके. मग रेक्टँग्युलर सेक्शनची साईज दिलेली आहे आपल्याला 300 mm बाय 600 mm. म्हणजे विड्थ आपल्याकडे किती दिली त्यांनी, 300 mm. आणि डेप्थ आपल्याकडे किती दिली आहे, 600 mm. चला, नेक्स्ट आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, तुमच्याकडे पण क्वेश्चन पेपर पाहिजे. आपल्याला त्यांनी स्पॅन दिलेला आहे, 12 मीटरचा स्पॅन दिलेला आहे. इफेक्टिव्हली प्रीस्ट्रेस फोर्स 980 kN विथ ॲन इसेंट्रिसिटी ऑफ 120 N. मग आता आपल्याला त्यांनी बघा, हा क्रॉस सेक्शन B आणि D दिलेला असल्यामुळे आपल्याला क्रॉस सेक्शनचे डायमेन्शन भेटतील, ते डायमेन्शन काढून घ्यायचे. ओके, विड्थ आणि डेप्थ आपल्याला इथे दिलेली आहे 600 mm. त्याच्यानंतर आपल्याला लॉन्गिट्युडिनल सेक्शन पण काढून घ्यायचा, कारण की आपल्याला त्यांनी लेंथ दिलेली आहे. ओके, म्हणजे ही लेंथ झाली. हा त्याची न्यूट्रल ॲक्सिस मी ड्रॉ करतो. ओके, आपल्याला किती मीटरची लेंथ दिलेली त्यांनी क्वेश्चनमध्ये, बरोबर. किती मीटरची दिली आहे कमेंट करा. जे लाईव्ह पोर आहे त्यांनी कमेंट करा किती मीटरची दिलेली आहे. 12 मीटरची दिली आहे. ओके, म्हणजे 12 मीटरची आपल्याला त्यांनी लेंथ दिलेली आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला त्यांनी प्रीस्ट्रेसिंग फोर्स दिलेला आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, प्रीस्ट्रेसिंग फोर्स दिलेला आहे. आणि तो प्रीस्ट्रेसिंग फोर्स आपल्याला किती दिला आहे, 980 kN, 980 kN विथ ॲन इसेंट्रिसिटी
ऑफ विथ ॲन इसेंट्रिसिटी ऑफ, इसेंट्रिसिटी किती दिली आपल्याला 120 mm विथ ॲन इसेंट्रिसिटी ऑफ 120 mm. चला नेक्स्ट, द डेड लोड इज, म्हणजे आता आपल्याला त्यांनी डेड लोड दिलेला आहे 4.5 kN पर मीटर. डेड लोड आपल्याला दिलेला आहे 4.5 kN पर मीटर आणि लाईव्ह लोड त्यांनी आपल्याला किती दिलेला आहे 7.5 kN पर मीटर. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी डिटरमाइन काय करायला लावलं आहे, डिटरमाइन एक्स्ट्रीम स्ट्रेसेस ॲट एंड सेक्शन. डिटरमाइन एक्स्ट्रीम स्ट्रेसेस, कुठे कुठे स्ट्रेस काढायचे आहे, सर्वात पहिले ॲट एंड सेक्शन. त्याच्यानंतर सेकंड, अतिशय सोपा होता मित्रांनो, क्वेश्चन अतिशय सोपा होता. ॲट मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड, ॲट मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड. आणि थर्ड, ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड, ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड. बघा मित्रांनो, अतिशय सोपा क्वेश्चन होता. ह्या क्वेश्चनला बिलकुल अवघड करायला जायचं नाही. म्हणजे कसं की आपल्याला त्यांनी इसेंट्रिसिटी दिली 120 mm. आता त्यांनी असं म्हटलेलं नाही की ती सपोर्टला किती किंवा सेंटरला किती आहे. म्हणजे प्रिस्ट्रेसिंग केबलला आपल्याला सेंटरलाच तिला 120 mm घ्यायची आहे. तिथं आपल्याला वेगळं डोकं लावायचं नाही. सोपा प्रश्न होता, बेसिक स्ट्रेसेस काढायवर प्रश्न होता प्रिस्ट्रेसमध्ये विचारलेला. आणि प्रिस्ट्रेसमधला सोपा क्वेश्चनच आपल्याला परवडतो मित्रांनो. एंड ब्लॉकचं डिझाईन करत बसायचं नाही किंवा काहीतरी वेगळा बीम वगैरे डिझाईन करून ते करत बसायचं नाही. सिम्पल स्ट्रेसेस कशा काढायच्या, स्ट्रेसेस काढायच्या मेथड्स काय त्या करायच्या आणि लॉसेस करायचा आणि थेअरी करायची. एवढ्यावरच तुम्हाला प्रश्न सुटणार आहे इथून पुढे. पण उगाच एंड ब्लॉकचं डिझाईन शिकत बसायचं नाही आणि ते लक्षात ठेवत बसायचं नाही. मी तुम्हाला सांगेल ते बरोबर जेव्हा तुम्हाला शिकवेल की काय करायचं प्रिस्ट्रेसमध्ये. कारण की प्रिस्ट्रेसमधले न्यूमरिकलची लँग्वेज ही MCQ जेव्हा पेपर होता तेव्हाही ती हार्ड होती समजायला. आणि आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, तर आता तुम्ही जर एंड ब्लॉकचं तर भले मोठं एवढं तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन दिसणार आहे. क्वेश्चन वर्डिंग किती मोठे असो पण त्याच्यातला गिवन डेटा सॉर्ट आउट करता आला पाहिजे आपल्याला. आणि मेन म्हणजे आन्सर लिहिता आला पाहिजे. म्हणून प्रिस्ट्रेस सारख्या विषयांचे महत्त्वाचे पॉईंटच आपल्याला अभ्यासायचे, जेणेकरून त्याच्याबद्दल थेअरी पण कन्फर्म आपल्याला लिहिता येईल आणि न्यूमरिकल आला असं तर तेही सॉल्व्ह करता येईल. अतिशय सोपं त्यांनी विचारलं होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 2023चा पेपरला तुम्ही बेस समजू शकत नाही, MPSCचा बेस समजू शकत नाही की अशाच टाईपमध्ये न्यूमरिकल येणार आहे. त्यांनी फर्स्ट टाइम होता 10 ते 12 वर्षानंतर त्यांनी फक्त इंट्रोडक्शन केलेलं आहे तुम्हाला. मी आधी सांगितलं, फक्त ट्रेलर दाखवला आहे. त्यांना पुढचे भरपूर सारं खेळायला त्यांना ग्राउंड आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये, तुम्हाला दिसेलच पुढच्या 2024मध्ये. असो, चला लक्ष द्या. आता आपल्याला सर्वात पहिले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे. मग गिवन डाटा दिलेला असल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे स्ट्रेसेस काढण्यासाठी काय काय लागतं. तर इथं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता. जस्ट आपल्याला याचं सोल्युशन, इथं सोल्युशनची सिरीज आहे. तर लक्ष द्या, रिक्वायर्ड डाटामध्ये आपल्याला सर्वात पहिले मेन तर आपल्याला काय काढायचं आहे, स्ट्रेसेस काढायचे. मग प्रिस्ट्रेसिंग फोर्समुळे येणारे स्ट्रेसेस आणि डेड लोड आणि लाईव्ह लोडमुळे येणारे स्ट्रेसेस यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचे. कुठं, टॉपला करायचे, बॉटमला करायचे आणि कुठं करायचे, एंडला करायचे आणि मिडला करायचे. प्लस विथ लाईव्ह लोड आणि विदाउट लाईव्ह लोड असे त्यांनी कॉम्बिनेशन आपल्याला सांगितले. अतिशय सोपं आहे. जर आपण रॉ मटेरियल काढलं ना, म्हणजे रिक्वायर्ड डाटा जर फाइंड आउट केला ना, तर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या जाणार आहे. मग सर तुम्ही रिक्वायर्ड डाटा म्हणताय म्हणजे नेमकं काय म्हणताय, तर सर्वात पहिले आपल्याला जे काही रॉ मटेरियल आहे ते काढायचं आहे, रिक्वायर्ड डाटा. ओके, मग रिक्वायर्ड डाटामध्ये आपल्याला काय काय काढता येईल, तर कॉन्क्रीटचा एरिया काढता येईल. एरिया ऑफ कॉन्क्रीट किती दिला आहे तो, 300 गुणिले 600, साहित्रिक 18 म्हणजे 180 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर. बरोबर आला का बघा. विदाउट कॅल्क्युलेटर सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सेक्शनल मॉड्युलस लागणार आहे बॉटमला आणि टॉपला. आता सर्वात महत्त्वाचं, ही सिमेट्रिकल फिगर दिलेली आहे. रेक्टँग्युलर ही सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे टॉपला आणि बॉटमला
आपला सेक्शनल मॉड्युलस सेमच येणार आहे, कारण की सेक्शनल मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप किंवा फ्रॉम बॉटम. पण आता डिस्टन्स ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप आणि फ्रॉम बॉटम सेमच आहे, कारण की आपली काय कोणती फिगर आहे, सिमेट्रिकल फिगर आहे. बरोबर, सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे आपलं डिस्टन्स फ्रॉम टॉप आणि डिस्टन्स फ्रॉम बॉटम कोणाचं, न्यूट्रल ॲक्सिसचं सेमच आहे. तर 600चा डिवाइड बाय 2 काय होतं, 600 डिवाइड बाय 2 काय होतं सांगा, 600 भागिले 2, याचं उत्तर येतं तुमचं 300. ओके, म्हणजे वाय टॉप आणि वाय बॉटम सेम असल्यामुळे आपल्याला सेक्शनल मॉड्युलस पण सेम येणार आहे, म्हणजे झेड पण सेम येणार आहे. मग रेक्टँगलचा झेडचा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट पार्ट असेल, झेड बॉटम इज इक्वल टू, झेड बॉटम काय येईल सांगा मला, झेड बॉटम काय येईल, BD स्क्वेअर बाय 6, BD स्क्वेअर डिवायडेड बाय 6. आता बी किती आहे, 300. आता तुम्ही याला झेडला असं लिहू शकता बरं का, इकडं ZB इज इक्वल टू I अपॉन YB असंही लिहू शकता, तुमची मर्जी. पण याचं कॅल्क्युलेशन केल्यावर हा स्टँडर्डच फॉर्म्युला येतो जो आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकतो, म्हणून आपण इथं डायरेक्ट घेतला 300 गुणिले 600चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6, म्हणजे झेड बॉटम इज इक्वल टू झेड टॉप. आता सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे सेमच आहे, किती येतो तो 9 × 10⁶. ओके, कॅल्क्युलेट करा, 9 × 10⁶. आणि सेक्शनल मॉड्युलसचं युनिट काय असतं, mm चा क्यूब. सेक्शनल मॉड्युलसचं युनिट काय असतं, mm चा क्यूब. चला, म्हणजे आपण एरिया काढला जो आपल्याला लागणार होता स्ट्रेसेस काढण्यासाठी. आपण सेक्शनल मॉड्युलस काढले टॉपचे आणि बॉटमचे, त्यांच्या व्हॅल्यू एकच का म्हटल्या, कारण की आपल्याला जो सेक्शन दिलेला होता तो सिमेट्रिकल सेक्शन होता. आता नेक्स्ट आपल्याला काय काढायचे, मुवमेंट ड्यू टू डेड लोड काढायची, मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड काढायची. आता डेड लोड आणि लाईव्ह लोड हा आपल्याला UDLच्या फॉर्मॅटमध्ये दिलाय बघा, डेड लोड आणि लाईव्ह लोड आपल्याला UDLच्या फॉर्मॅटमध्ये दिलाय. मग मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट UDL साठी फॉर्म्युला काय असतो, बोला काय असतो सांगा, काय फॉर्म्युला असणार आहे बोला. ऑलरेडी आपल्याला त्यांनी गिवन डाटा दिलेला आहे, किती दिलाय 4.5. काय फॉर्म्युला आहे डेड लोडचा, सॉरी मुवमेंट ड्यू टू डेड लोड, WD L स्क्वेअर डिवायडेड बाय 8. बरोबर आहे का सांगा मला. मग आता आपल्याला WD किती दिलेला आहे 4.5, लेंथ किती दिली आहे आपल्याला 12, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8, याचं उत्तर किती आलं ते सांगा. आणि मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड म्हणजे WL × L स्क्वेअर डिवायडेड बाय 8. WL किती आहे लाईव्ह लोड 7.5, लेंथ आपली तीच राहणार आहे 12, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. या दोघांचं उत्तर मला सांगा किती आलं. मुवमेंट ड्यू टू डेड लोड किती आली 81 kN डॉट मीटर, बरोबर आली का मला सांगा, 81 kN डॉट मीटर. आणि मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड किती आली सांगा 135, बोला बरोबर आहे 135 kN डॉट मीटर. कॅल्क्युलेटर घ्या मित्रांनो, नुसते बसू नका. स्क्रीन क्लिअर आहे का, एकदा चेक करतो मी. ठीक आहे, क्लिअर चाललंय. ओके, म्हणजे मुवमेंट ड्यू टू डेड लोड आणि मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड तुम्हाला आली आहे आता. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता रिक्वायर्ड डाटा आपल्याकडे सगळा झालेला आहे. आता आपल्याला डायरेक्ट आन्सरकडे वळायचं आहे. म्हणजे सेकंड स्टेप आपली काय असणार आहे, फाइंड आउट स्ट्रेसेस. ओके, मग स्ट्रेसेस फाइंड आउट करण्यासाठी सर्वात पहिले ॲट एंड स्पॅन. ओके, मग आता एंड स्पॅन म्हणजे आपल्याला इथं सर्वात शेवटी स्ट्रेसेस फाइंड आउट करायचे. आता इथे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू आहे का, नाही, म्हणजे इथे ईची व्हॅल्यू काय येणार आहे 0. त्याच्यानंतर एंड सपोर्टला मुवमेंटची व्हॅल्यू 0 असते. आता मित्रांनो परत एकदा, इथे त्यांनी आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम आहे का नाही हे सांगितलेलं नाहीये, म्हणून काही क्वेश्चन जरा इनकम्प्लीटच तुम्हाला मी सांगितले की MPSCने जरा इनकम्प्लीट आपल्याला क्वेश्चन दिलेले होते, व्यवस्थित आपल्याला डाटा दिलेला नव्हता. मग आपण इथे जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल त्या केसमध्ये एंडला मुवमेंटची व्हॅल्यू काय असते 0 असते, म्हणून आपल्याला अज्युम करावं लागेल की सिम्पली सपोर्टेड बीम आहे, म्हणून एंडला मुवमेंट ड्यू टू डेड लोड आणि मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड 0 असते फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. हे आपल्याला असं इथं लिहायचे. इथपर्यंत कळालं का मला सांगा. ओके,
मग आता हे जर कळालं असेल तर आपल्याला स्ट्रेसेस ॲट टॉप काढायचं आहे फक्त, म्हणजे सिग्मा टी जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याकडे फक्त काय उरणार आहे, P/A एवढंच आपण लिहू शकतो, कारण की पुढचं आपल्याला लिहायसाठी इथे जागा नाही आहे. ओके, मग सांगा मला स्ट्रेसेस ॲट एंडला काय येईल. आता इथे P/E/Z पण लिहू शकत होतो, पण तो ड्यू टू प्रिस्ट्रेसिंग फोर्स आहे. पण ईची व्हॅल्यूज आपल्याकडे 0 आलेली आहे एंडला ईची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून आपण ते पुढचं काहीच लिहित नाही. मुवमेंटमुळे येणारा स्ट्रेसेस पण लिहित नाही, आणि लाईव्ह लोडमुळे मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड आणि मुवमेंट ड्यू टू डेड लोडमुळे येणारे स्ट्रेसेस पण घेत नाही, आणि इसेंट्रिसिटी 0 आल्यामुळे इसेंट्रिसिटीमुळे येणारा स्ट्रेसेस पण तिथं आपण घेणार नाहीये. म्हणून इथं फक्त नॉर्मल आपला जो डायरेक्ट स्ट्रेस आहे P/A तोच इथे येणार आहे. मग आता P साठी आपला प्रिस्ट्रेसिंग फोर्स काय सांगा. प्रिस्ट्रेसिंग फोर्स किती दिलाय, 980 दिलाय ना. किती दिलाय, 980, म्हणजे 980 × 10⁻³ आणि एरिया तुम्ही काढला, किती काढला एरिया, 180 × 10⁻³ म्हणजे याचं उत्तर किती आलं मला सांगा. आणि स्ट्रेसेस ॲट बॉटम परत एकदा सेम फॉर्म्युला, P/A म्हणजे 980 × 10⁻³ होल डिवायडेड बाय 180 × 10⁻³ सांगा. दोघांचं उत्तर किती आलं, 5.44 N/mm² आलं का सांगा. 5.44 N/mm², 5.44 N/mm². आत्ताशी आपला काय झाला, पहिला पार्ट काढून झाला. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला, डिटरमाइन एक्स्ट्रीम स्ट्रेसेस, आपण पहिले काढली. आता मिड स्पॅन विदाऊट लाईव्ह लोड आणि मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड आपल्याला काढायची. इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आज आपलं पूर्णपणे कंप्लीट तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. मी बोललो होतो त्याच्यातला एक पार्ट मी कंप्लीट केलेला बोललेलाचं. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सोल्युशन मी प्रिलिम होईपर्यंत, प्रिलिमच्या अगोदरच तुम्हाला MPSCचं 2023च्या पेपर 1चं सोल्युशन देणार म्हणजे देणार. आणि आज त्या सोल्युशनच्या सिरीजचा शेवटचा दिवस आहे. 2023चा आपला लास्ट स्ट्रक्चरचा क्वेश्चन आहे, तो आपण आज कंप्लीट करणार आहे. कळालं असेल, कळायलाच पाहिजे. कळालं असेल तर लाईक करा, नसेल कळालं तरी लाईक करा. कारण की कळणार आहे मित्रांनो, अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. आपण पहिला पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता आपण सेकंड पार्टकडे वळू. बघा, कळालं असेल तर स्क्रीनशॉटही काढू शकता तुम्ही. बघा आता नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आपल्याला काय विचारलं आहे, स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन, स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड, स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड. ओके, म्हणजे बी पार्ट आपण आता इथे करणार आहे, ॲट मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड. म्हणजे इथे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल मिड स्पॅनला. हा मिड स्पॅन आहे, इथे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू घ्यावं लागेल 120 mm. त्याच्यानंतर इथे मुवमेंट ड्यू टू डेड लोड घ्यावं लागेल. किती आलेली मुवमेंट ड्यू टू डेड लोड, 81 kN/m. आणि विदाऊट लाईव्ह लोड असल्यामुळे मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड किती घ्यायची आहे, 0 घ्यायची. चला मग आता इक्वेशन काय बनणार आहे आपलं, सिग्मा टॉप इज इक्वल टू P/A मायनस, आता टॉपला प्रिस्ट्रेसिंग फोर्समुळे हॉगिंग बेंडिंग मोमेंट तयार होते, म्हणून हा मायनस P/E/Z टॉप प्लस मुवमेंट ड्यू टू डेड लोड अपॉन Z टॉप. कळालं का मला सांगा. हे जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. चला मग त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे, 980 × 10⁻³ डिवायडेड बाय 180 × 10⁻³ मायनस 980 × 10⁻³ डिवायडेड बाय इंटू 120 डिवायडेड बाय Z टॉप किती आहे, Z टॉप आणि Z बॉटम एकच आहे, 9 × 10⁻⁶ प्लस मुवमेंट ड्यू टू डेड लोड किती तुमची 81, पण त्याला न्यूटन MM मध्ये करायचं आहे म्हणजे इंटू 10⁻⁶ करायचं डिवायडेड बाय Z टॉप तुमचा तोच राहणार आहे 9 × 10⁻⁶. मग किती उत्तर आलं मला सांगा. याचा आन्सर किती आलं, 9.51 आलं का चेक करा, 9.51 N/mm². ही झाली तुमची सिग्मा टॉप विदाउट लाईव्ह लोड. आता सिमिलर वे मध्ये आपल्याला सिग्मा बॉटम करायची आहे विदाउट लाईव्ह लोड. मग परत P/A प्लस बॉटमला हा प्लस येणार
P इंटू ई अपॉन झेड टॉप. आता हा प्लस काय तो मायनस काय तो हॉगिंग असल्यामुळे टॉपला प्रिस्ट्रेसिंग फोर्समुळे हॉगिंग क्रिएट होते, म्हणून टॉपला निगेटिव्ह आणि बॉटमला पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे टॉपला टेन्शन आणि बॉटमला कॉम्प्रेशन. आणि ड्यू टू UDL म्हणजे ड्यू टू डेड लोड बॉटमला टेन्शन क्रिएट होतं, म्हणून इथं मायनस MD अपॉन ZT. ओके, हे सगळं आपण जेव्हा डिटेल प्रिस्ट्रेसमध्ये शिकतो तेव्हा तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीने शिकवलं जातं. चला, बॉटमचं आपलं टॉपचं उत्तर चेक करा एकदा. टॉपचं उत्तर चेक करा काय आलेलं आहे. 1.377 आलं आय थिंक. टॉपचं उत्तर कॅल्सीमध्ये चेक करा. 1.377 आलं आय थिंक. व्यवस्थित चेक करा टॉपचं आन्सर. आणि जर हे झालं असेल तर आपण पुढे कॅल्क्युलेशन करायला मोकळा. आता पुढच्या इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू टाका. फक्त मायनस आणि प्लसचे साईन चेंज झाले, बाकी तर सगळं सारखंच आहे. बघा आता व्हॅल्यूज पुट करा. पी ची व्हॅल्यू परत एकदा काय असणार आहे तुमची, म्हणजे सिग्मा बॉटम पी ची व्हॅल्यू काय असणार आहे 980 इंटू 10⁻3. एरिया तोच राहणार आहे 180 इंटू 10⁻3. फक्त आता इथे वरती मायनस होता, आता काय झाला प्लस झाला. प्लस 980 इंटू 10⁻3 इंटू 120 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6. आणि हा मायनस होणार 81 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6. म्हणजे सिग्मा बॉटमचा आन्सर किती आला मला सांगा. विदाउट लाईव्ह लोड 9.51. आता याचं आन्सर आला तुमचं 9.51 न्यूटन पर mm². 9.51 न्यूटन पर mm². ओके, म्हणजे आपण मिड स्पॅन विदाउट लाईव्ह लोड काढला. इथं लाईव्ह लोडमुळे येणारी स्ट्रेसेस घेतली नाही. लाईव्ह लोडमुळे येणारी स्ट्रेसेस आपण घेतली नाही. आता नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण लाईव्ह लोडमुळे येणारी स्ट्रेसेस घेऊ, म्हणजे सी पार्ट आपला. ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड, म्हणजे ईची व्हॅल्यू आपली तीच राहणार आहे 120 mm. त्याच्यानंतर मुवमेंट ड्यू टू डेड लोड आपली तीच राहणार आहे 181 किलोन्यूटन डॉट मीटर. फक्त मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड ॲड होणार आहे. मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड किती झाली तुमची. मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड किती होती सांगा, किती होती बघा. मुवमेंट ड्यू टू लाईव्ह लोड